माझं नाव दीपक रामदास कुळे आहे. हे आमचं महालक्ष्मी मसाला स्टोअर्स दुकान हे बघा, ते आता पडलेलं आहे. 1970 पासून दुकान आहे. 1970 पासून आम्ही इथे हे करतो, पकडीमध्ये आहे. रस्ता जसा जसा वाढत गेला तसं दुकानाची खड्डा आतमध्ये 2 फूट खड्डा राहिला आहे. तर आम्ही BMCकडे परमिशन मागितली. BMCने दिली नाही. BMC बोलली लँडलॉर्डच्या परवानगीशिवाय देत नाही. तर कोर्टात केस चालू आहे. आम्ही कोर्टाकडे परमिशन मागितली. तर कोर्टाने टेंटेबल रिपेअरची आम्हाला परमिशन दिलेली आहे. त्या परमिशनला समोरच्या पार्टीने हायकोर्टात चॅलेंज केलं, पण त्याला स्टे मिळाला नाही. त्याला विड्रॉ करायला लावलं. ती हायकोर्टाची परमिशन त्याला विड्रॉ केल्यानंतर जी परमिशन ॲज इट इज आहे, त्याच्यावरती कुठलीही ऑर्डर नाही आहे, त्याच्यावर कुठलाही स्टे नाही आहे. त्या परमिशनला घेऊन आम्ही आज काम करायला सुरू करतो आहे. 2 वर्ष झाले. या कामाला कोण हात लावायला तयार नाही, आम्हाला कोण सपोर्ट करायला तयार नाही आहे. तर आम्ही आता काम सुरू करतो आहे. तर आता हे लोक येऊन त्रास 2 नोव्हेंबर 2014 परमिशन मिळाले. हां, कुठे नाही मिळालेलं आहे परमिशन. पेपर माझ्या हातात आहे. आम्ही कोर्टामध्ये पोलीस प्रोटेक्शनला अप्लाय केलं होतं, ते रिजेक्ट केलं आहे. ऑर्डरला स्टे नाही आहे. ऑर्डरनुसारच आम्ही काम करतो आहे. आम्ही हाईट वाढवत नाही, काहीच नाही आहे. जे आहे त्या लेवलला आम्ही काम करतो आहे, तरी पण आम्हाला अडवलं जातं आहे. हां, आम्ही कामासाठीच फिरतो आहे. काम करायला कोण तयार होत नाही, अशी यांची गुंडागर्दी आहे. इथे कामाला कोण हात लावायला तयार होत नाही आहे. साधं लेबर मिळत नाही आहे. आहेत इथलेच लोक आहेत आणि इथे कोण सपोर्टसुद्धा करत नाही. म्हणून आम्ही स्वतःहून काम करायला चालू केलं आहे.